मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण मळ्यावर बसलेलो आहोत, म्हणजे पाखरा हाणायला. तर पाखरा हाणायला जर बसायचं असलं आपल्याला तर म्हणजे ही ज्वारीला पाखरा हाणायला आपल्याला गोफण तर महत्वाची. मग आता गोफण कोणालाच येत नाही, मला पण येत नाही. तर मी एक डोकं लढिलंय थोडंसं, आणि स्वस्तात गोफण कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि एकदम सोपी. आता कसं जुन्या माणसाला जर आपण म्हणलं गोफण बनवा, तर जुन्या माणसाला बी कसं वयाने ह्यानी आता येत नाही जास्त, आणि जुन्या माणसं आता म्हणजे तसलं नाही बी राहिलं जास्त काय. तर आज मी तुम्हाला अशी गोफण करून दाखवणार आहे, म्हणजे फक्त 20 रुपयामध्ये गोफण, फक्त 20 रुपयामध्ये. आणि आपल्याला नाही म्हणलं ना ती 10 वर्ष कशी बी टिकते. तर मी तुम्हाला तशी गोफण आज बनवून दाखवणार आहे. तर आता गोफण बनायला सुरुवात करू. मी दाखवतो. एक मिनिट. हे घेतलेले मी चांबडा, हे कुठं बी पाडेलं असते, पण मी चर्मकार बंधू आहेत आमचे, तर त्यांच्याकडून मी हे आणलंय 10 रुपयाला, बरं का. हे 10 रुपयाला आणलंय. तर त्याला आकार पण दिलाय थोडासा असा. एकदम सोपं आहे, घरी बनवता आलं असं. पण कसं आहे, आपल्याला कोणती वस्तू फुकट कोणाकडून घ्यायची नाही, कारण फुकट जर घेतली तर किंमत राहत नाही. आणि त्याच्यामुळं काय केलंय, विकत आणून ह्याला एक आकार व्यवस्थित दिलाय असा, आणि ह्याच्यात एक दगड ठेवायचा ह्याच्यात, आणि मग नंतर मारायचं. मी दाखवतो कसं बनवायचं ते. तर त्यासाठी लागणार आहे बाई कितीही 3-3.5 फूट लांबीची दावी ही दोरी. ती बी घरी पाडलेलीच होती, पण आपण ह्याचे 5-5 रुपये लावले. ह्या बाई 2 दारळ्या घेतल्यात. तर आपण आता ह्याला बांधून घेऊ. ह्या बाई 2 छिद्र पाडीत आहे, 2 ह्या बाई. तर आता ह्याच्यात आपण बांधून घेऊ, आणि एकदम सोपं आहे बघा, काही अवघड नाही, काय नाही. बाई 2 गाठी मारायच्या, त्याला काय होत नाही. मी नंतर चांगलं बांधतो, पण हे फक्त तुम्हाला दाखवण्यामुळे तात्पुरता व्हिडिओ लय मोठा होईल. व्यवस्थित दिसतंय ना ह्याच्यात, असं गाठी मारून व्यवस्थित हे करायचं आपल्याला. हा बाई, आता गाठी मारलेत मित्रांनो. तर आता हे 2 दाव्यात वर धर, थोडंसं दिसते ना. आता हे 2 दाव्यात ना, तर आपल्याला इथं मुदन, म्हणजे एक हातात धरायला मुदन बनवायची. हे बाई, म्हणजे एका बोटात मुदन धरायची ह्याला. हे बाई, ही मुदन ह्या बोटात ठेवायची, आणि ही गोफण अशी धरायची. आपण कसे माहिती का मित्रांनो, सगळे हाडाचे शेतकरी, त्याच्यामुळे आपल्याला सगळं प्रॅक्टिकली आणि कमी खर्चात कसं दाखवता येईल हे मी तुम्हाला दाखवण्याचा खूप प्रयत्न करतोय. आणि तुम्ही दिलेलं प्रेम, आशीर्वाद, ह्याच्यामुळं खूप चांगले काम होत चाललेत मित्रांनो. या बाई, आता हे आपण दगड घेतलाय. आता हे दगड घेतलाय मित्रांनो. आता मी उठून उभा राहतो, उठून उभा राहतो. आता हे माळ्यावर आहे बघा, थोडंसं हलन हे होईल. या बाई, आता आपण इकडं मारणार आहे. इकडं बघा, हा बाई गोफण फिरवायला मित्रांनो. हा बाई, बघा असं लांबपर्यंत जाते मित्रांनो. हे नाही म्हणलं तर 200 फुटापर्यंत ह्याने दगड जाते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बरं का, बनवलेली गोफण कशी वाटली तेवढी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे जेणेकरून मला सुद्धा कसं आहे, आणखीन काही जे प्रयोग असले तर मी तुम्हाला व्हिडिओ त्याचा टाकीन, आणि मला सुद्धा चांगलं वाटेल की बाबा आपण केलंय काहीतरी. तर आपल्या शेतकरी बांधवांचं सुद्धा मी म्हणजे खर्च बचत करीन, तर त्याच्यात मला खूप समाधान भेटेल. मला एवढंच सांगायचं आहे. तर मित्रांनो, पाखरा हाणाय बसलं होतं थोडंसं, तर लेकरं सुद्धा आहेत, हवाय मुलं बसलेले 2. हवाय, तर ते सुद्धा बसलेले थोडेसे. आज सुट्टीचा दिवस होता, संक्रांतीचा. तर मित्रांनो, तुम्हाला विसरलो बघा सांगायचं, तुम्हाला मकर संक्रांतीच्या तुम्हाला, तुमच्या परिवाराला, लहान मुलांना, दिदी ताईंना, भायाला, तुम्हाला सगळ्या सेंद्रिय शुभेच्छा माझ्यातर्फे. आनंदी राहा, खुश राहा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद. राम राम.